Good morning, student. Good morning, students. Today, I learn in subjects EVS first lesson number 4, page number 22. Continue to try this. Okay. Now today, at going to learn in fourth lesson. So I will read this lesson. You all of puts your fingers and read after me. I explain first stanza. Try this. Okay. All students, look your books. Okay. Take some muddy water in a big bakers. Take some muddy water in big bakers. Bakers means भांड. एक मोठं भांड घ्या, त्यामध्ये पाणी घ्या आणि काय करा, त्यामध्ये माती, मडी मीन्स माती टाका. इफ यू डोंट फाइंड मडी वॉटर्स देन मेक सम बाय ॲडिंग सम सॉइल्स पीसेस ऑफ ड्राय ट्विन्स स्ट्रॉ लीव्ज एक्सेट्रा इज वॉटर. जे बेकर घेतलेलं आहे त्यामध्ये वॉटर्स घेतले, त्यामध्ये तुम्ही काय केलेलं आहे तर मडी मिक्स केलेली आहे. त्याचबरोबर अजून तुम्हाला त्यामध्ये ॲड काय करायचं आहे तर सॉइल्स पीसेस ऑफ द ड्राय ट्विंग स्ट्रॉ लीव एक्सेट्रा. ओके. नाव ऑल दिस बेकर टू स्टँड स्टील ऑफ 4 or 5 hours. आणि 4 ते 5 तास ते तसंच ठेवायचं. व्हॉट डू यू सी. त्यानंतर तुम्हाला काय पाहायला मिळेल. The particles of the soil stick in the waters and forms a layers or sediments at the bottom, but strong and others rubbish floats on the waters. It takes a long time for the sediments of फ्रंट्स. आणि त्यामध्ये तुम्हाला जो पाण्याचा लेयर्स आहे, जे तुम्ही सॉईल टाकलेलं आहे त्याचा लेयर्स तिथे, आणि जे मातीचे कण आहेत, जे मोठे कण आहेत ते जरा त्याला वेळ लागतो खाली तळाला जाण्यासाठी. आणि बाकीचं काय आहे तर ती माती पूर्णपणे तळाला जाऊन बसलेली तुम्हाला दिसेल. लुक ॲट द पिक्चर्स. सेकंड नंबर पिक्चर्स. अंडरस्टँड्स. ओके. व्हॉट डज दिस टेल अस. Particles of soils are the heavier than waters, but because they are very small, they take on a long time to settle the bottoms of the waters. Leaves, straw, etc. are the lighter than water. आणि काय होईल त्यामध्ये काही सेटल झालेलं दिसेल. आणि त्याचबरोबर लीव्ज, स्ट्रॉ हे काय तर हलकेसे आहेत, त्यामुळे ते पाण्यावरती तुम्हाला काय दिसतील तरंगताना दिसेल. नाव द वॉटर्स ॲप्रस मच क्लीनर्स अँड द ट्रान्सफर्ड दॅट इट वॉज. आणि 4 to 5 hours स्टँड स्टील. ते 4 ते 5 तास तुम्ही ठेवल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे ते सेटल झालेलं दिसेल. आणि जी माती मिसळलेली, त्यामुळे पाणी कसं झालेलं तर खराब झालेलं. आणि मग ते तुम्हाला नंतर काय दिसणार आहे क्लीन आणि पाणी ट्रान्सफर दिसेल. ओके. नाव द प्रोसेस ऑफ अलॉंग हॅवरिंग प्रॅक्टिकल्स टू सेटल्स टू द बॉटम्स ऑफ द स्टील्स वॉटर इज कॉल्ड सेटलिंग. यालाच काय आपण म्हणतो सेटलिंग्स. ओके. So give the underline in settlings words. Okay. Now without disturbing the sediments, pours the waters above it into 2 smaller bakers. Even thoughts these waters appears much cleaner than the before. There are still some fine particles of soils and some rubbish foldings its. काय करायचे तर 2 बेकर्स, स्मॉल 2 बेकर्स, 2 भांडी घ्यायचे आणि त्यामध्ये काय करायचे इवन थॉट्स वॉटर्स ॲपियर सो मच क्लीनर दॅन बिफोर. आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचे आणि त्यामध्ये तुम्ही काय करायचे तर प्रॅक्टिकल करायचे की सो ऑइल सम रॅबिश फोल्डिंग सीट्स. ओके. नाव कॅरी आउट द फॉलोइंग्स एक्सपेरिमेंट्स युझिंग द 2 bakers. Label them 1 and 2.
2 बेकर्स घ्यायचे आहेत, त्याला तुम्ही नंबर्स द्यायचे आहेत 1 आणि 2, आणि त्यामध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट्स करायचे. एक्सपेरिमेंट्स म्हणजे ओके करेक्ट, एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग. तुम्हाला काय करायचं आहे तर प्रयोग करायचा आहे. ट्राय दिस, टेक अ पीस ऑफ ॲलम्स. ॲलम्स मीन्स करेक्ट, ॲलम्स मीन्स तुरटी. दॅन द swirls in it once in the waters in the first bakers. Leave this bakers leave this baker undisturbed for 2 or 3 hours. आणि त्यामध्ये तुम्हाला पीस टाकायचे. कशाचं पीस? ॲलम्स अँड सॉईल इन वन इन द वॉटर इन द फर्स्ट बेकर. जे फर्स्ट बेकर आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, तो पीस किंवा तो तुकडा टाकायचा आहे. आणि 2 or 3 hours 4 ते 5 तासासाठी कोणत्याही प्रकारचा अनडिस्टर्ब, कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब न करता ते बेकर्स तसंच ठेवायचं आहे. व्हॉट डू यू सी द practical floatings in waters slowly settles the bottom and the water in the appears parts become transferred. The twigs and the straw still keep the foldings on the वॉटर. आणि ते हळूहळू तुम्हाला काय झालेलं दिसेल, क्लीन आणि ट्रान्सफर असं वॉटर दिसेल. व्हॉट डू यू दिस टेल अस? व्हॉट डू यू टेल अस? swirlings alums in waters help the soils particles in the muddy water a still bottom. आणि जे सेकंड नंबरचं तुम्ही हे घेतलेलं आहे बेकर्स, त्यामध्ये काय करायचं तर मडी मिक्स करायची, वॉटर्समध्ये माती मिक्स करायची आणि त्यामध्ये काय करायचं तर तुम्ही ॲलम्सचा पीस घ्यायचा. ॲलम मीन्स तुरटी, त्याचा पीस घ्यायचा आणि ते काय करायचं पाण्यामध्ये हलवायचं. लुक ॲट द पिक्चर्स, तुम्हाला दाखवलं आहे बघा, त्यामध्ये हलवलं आहे आणि तुरटीमुळं काय होतं तर वॉटर्स हे क्लीन होतं आणि ते कसं सेफ ड्रिंकिंग वॉटर पिण्यायोग्य होतं. ओके, नाव टेक अनादर बेकर, प्लेस अ टी strainers over it. The fold a piece of the fine cotton cloth into 4 layers. Make it more moist and the spirits is it over the strainers. Now pour the water in beaker 2 in a thin streams on the fold of the cloths. आणि तुम्हाला इथं काय करायचं आहे, एक कॉटन कपडा घ्यायचा आहे किंवा तुमची जी चहा गाळायची गाळणी असते, चहा गाळायची गाळणी, आणि एक काय करायचं आहे कॉटन घ्यायचं आहे आणि ते कॉटन काय करायचे त्याचे चार फोल्ड करायचे, म्हणजे फोल्ड करायचे 4 असे, जसं की आपण तुमच्या हँकरचिपची घडी घालतो तशी घालायची. लुक ॲट द पिक्चर्स, बघा त्या पिक्चर्समध्ये तुम्हाला काय केलेलं आहे दाखवलेलं आहे. आणि काय करायचं तर त्याच्यावरती जी तुमची चहाची गाळणी आहे ती ठेवायची आणि त्यावरती ते कॉटन काय करायचं ठेवायचं. ओके, व्हॉट विल यू सी द रॅबिस्ट अँड द सॉईल प्रॅक्टिकल रिमाइंड्स ऑन द क्लॉथ्स. आणि त्याच्यावरून त्या कापडावरती काय करायचं कॉटनवरती पाणी ओतायचं. द वॉटर्स कलेक्टेड इन द बेकर्स बिलो इट्स लुक द ट्रान्सफर. आणि त्यामधून ते वॉटर्स काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे. व्हॉट डज धिस टेल अस. आणि त्यानंतर तुम्हाला काय पाहायला मिळेल, इफ वी द स्ट्रेन्स मडी वॉटर इन द हेल्प टू मेक इट्स क्लीन. दिस प्रोसेस इज कॉल्ड इज फिल्ट्रेशन. आणि त्यामध्ये तुम्हाला जसं की आपण एखादं वॉटर फिल्टर करतो आणि ते कसं कितीही गढूळ पाणी असलं तरी काय होतं स्वच्छ होतं. लुक ॲट द पिक्चर्स, बघा तुम्हाला दाखवलं आहे की त्या गाळणीतून वरून मडी मिक्स केलेलं पाणी आहे ते ओतलं जाते आणि खाली तुम्हाला ते वॉटर कसं दिसतंय तर क्लीन दिसतंय. ओके, सो आफ्टर डुईंग द एक्सपेरिमेंट्स थ्रो द वॉटर्स into the soils and the wash your hands with soaps and clean water. आणि हे सर्व एक्सपेरिमेंट्स करून झाल्यानंतर तुम्ही काय करायचे, सोपने तुमचे हात क्लीन करायचे, स्वच्छ क्लीन वॉटर घ्यायचं आहे आणि त्याने तुम्ही तुमचे हँड्स काय करायचे क्लीन करायचे. अ नाव ट्रम्स पोटेबल्स वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग, पिण्यासारखं पाणी. वॉटर दॅट डज नॉट endangers our health in your way we drinking it's called safe drinking water. A potable water give the underline soaps drinking water for
potable. Okay, we have seen some methods of making muddy water clean and transferring houseware such water may still not be potable. आपण काय शिकलो तर पाणी स्वच्छ कसं करायचं. ओके, सेफ वॉटर ड्रिंकिंग, पिण्यासारखं सेफ वॉटर कसं करायचं. कॅन यू टेल आय in the rainy season the waters of rivers and the streams become muddy. Why do we not drink and waters. रेनी सीझनमध्ये काय असतं तर ड्रिंकिंग वॉटर हे सेफ नसतं. बरोबर आहे, ते काय असतं तर गढूळ असतं. मग ते सेफ कसं करायचं. सेफ ऑफ वॉटर इज ड्रिंकिंग, पिण्यासारखं कसं करायचं. वेन ऑन द एक्सक्युशन्स इफ यू फाइंड दॅट ॲज द वॉटर्स ऑफ द स्प्रिंग्स or will there has bad small would you drink it. पाणी स्वच्छ असेल, जर समजा पाणी स्वच्छ असेल परंतु त्याचा जर वास येत असेल तर तुम्ही ते पिणार आहे का, ते ड्रिंक करणार आहात का. नो, करेक्ट. आणि मग त्याच्यासाठी कोणती मेथड यूज करायची तर ॲलम स्पिसेस, जो ॲलमचा पीस आहे तो काय करायचा वॉटरमध्ये टाकायचा, त्याच्यापासून तुम्हाला सेफ वॉटर मिळेल. ओके, नेक्स्ट पेज नंबर 24. वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग पोर्टेबल्स वॉटर. ड्रिंकिंग वॉटर मस्ट बी सेफ फॉर आवर हेल्थ. आणि जेवढं ड्रिंकिंग वॉटर मस्ट बी सेफ ऑफ द हेल्थ. सेफ वॉटर जर ड्रिंकिंग केलं तर तुमच्या हेल्थसाठी काय आहे, योग्य आहे. प्युअर वॉटर्स हॅज अ टेस्ट स्मॉल ऑर कलर. आणि जे आपण प्युअर वॉटर असतं ते कसं असतं तर त्याला कोणत्याही प्रकारची टेस्ट नसते आणि त्याचबरोबर काय असतं तर कलरही नसतो. इफ वॉटर हॅज अ कलर ऑर फुल स्मॉल्स ऑन मस्ट ॲडिओ ड्रिंकिंग इट्स आय कॅन मेक यूज आय विल. आणि जर समजा जर एखादं वॉटर त्याला कलर असेल परंतु त्याला स्मेल खूप खराब असेल तर ते पिणार आहे का, किंवा ते पिण्यासाठी योग्य असेल का, सेफ ड्रिंकिंग असेल का ते. नो, करेक्ट. वेन वी गेट मडी वॉटर ड्युरिंग द रेन्स वी अलो इट्स सेटल्स बिफोर युजिंग इट्स. आणि जर रेनी सीझनमध्ये तुम्ही कसं, रेनी सीझनमध्ये ड्रिंकिंग वॉटर हे सेफ नसतं तर ते सेफ करण्यासाठी तुम्ही कोणते एक्सपेरिमेंट करू शकता तर ॲलम स्पिसेस. ओके, आय नेसेसरी वी यूज ॲलम ऑर द फिल्टर्स द वॉटर. ॲलम्स यूज करू शकता किंवा फिल्टर करू शकता आणि ते मग सेफ वॉटर म्हणून तुम्ही ड्रिंकसाठी यूज करू शकता. ओके, इट्स द मडनेस disappears and the waters looked clean and transfers. Can we say that it is now safe of drinking? Let us learn some more about. आणि या पद्धतीने तुम्ही सेफ ड्रिंकिंग वॉटर कसं करायचं याचे एक्सपेरिमेंट स्वतः केलं की ते तुमच्या लक्षात येते. ओके, अंडरस्टँड लेसन्स. ओके.